आगलय बळाला माझ्या दुबळ पोरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात ऐका लय बळ आलं बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात कोणतं बळ पूर्वी आमची परिस्थिती कशी होती आणि आज सकाळी लवकर आल्यामुळं काळाराम मंदिराजवळ जाऊन आले म्हणलं बघून यावं आणि तिथं बाहेर बाबासाहेबांचा पुतळा आणि तिथं बाबासाहेबांसमोर वंदना घेतात म्हणजे एवढं मोठं परिवर्तन बाबासाहेबांच्या पुण्या येईल म्हणून सांगायचं काय के डिवचले आम्हाला कुणी तर खतरनाक होतो डिवचले आम्हाला कुणी तर खतरनाक होतो आमच्या पराक्रमाची साक्ष हा इतिहास देतो जातीवर आमच्या जर आलो आम्ही निलेशा तर काळ्या रामाच्या मंदिरातही बुद्ध वंदना घेतो काळ्या रामाच्या मंदिरातही बुद्ध वंदना घेतो लय बळाला माझ्या दुबळ पोरात लय बळाला माझ्या दुबळ पोरात लय बळाला माझ्या दुबळ पोरात जर बाबासाहेब नसते तर आज देतोय तेवढे महत्व कुणीच दिले नसते एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायचं आणि आवडलं तर आशीर्वाद कर टाळायचा फक्त के आज देतोय तेवढे महत्व कुणीच दिले नसते दृष्टीत या जगाच्या ते कधीच आले नसते जर पडले नसते माझ्या भीमाचे पाऊल निलेशा तर मंदिर काळ्या रामाचे ऐतिहासिक झाले नसते ऐतिहासिक झाले नसते बाबासाहेबामुळे तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बघा बाबासाहेबांच्या पुण्य येणे गुरवळणारा पोरगा माझा साहेब झाला गुरवळणारा पोरगा माझा साहेब झाला गुरवळणारा पोरगा माझा साहेब झाला तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला तहसीलीतला मोठा आता नायब झाला आणि मग त्याचा दरारा असे सरकारी नोकरात त्याचा दरारा असे त्याचा दरारा असे सरकारी नोकरात बाबासाहेबामुळं बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात
राजवाड्यातला माणूस आता गावात आला. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. झाला सरपंच बोलाय लागला जोरात. झाला सरपंच अन बोलाय लागला जोरात. बाबासाहेबामुळ तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेताया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेताया. पहिलं माझ्या माईला पहिल्या महारणीला पाण्याच्या घोटासाठी वनवन भटकावं लागायचं. पाणी वाढग माय म्हणत फिरावं लागायचं. परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने घरात दारात नळ आहे. विहिरीचं नदीचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे. शावर खाली आंघोळ करतो आम्ही बाबासाहेबांच्या पुण्याईने. अरे काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं, पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहेत. बंद दारे आज खुले झाली आहेत. आणि काळाचाही काळ तुझे मुले झाली आहेत. वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा त्या आसवांची आज फुले झाली आहे. ती फुले झाली आहे. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेताया. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेताया. तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया. तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया. तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया. नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. शेवट सादर करत आहे. या गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय प्रकाशजी जाधव औरंगाबादवरून लिहितात. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. जाता जाता एवढंच सांगेल की भीमामुळे नवकोटीची पेटली आज चूल आहे. भीमामुळे नवकोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश. परिवर्तन
परिवर्तनातला तो दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास भर चौकात आता निघाया लागली वरात भर चौकात आता निघाया लागली वरात बाबासाहेबामुळ 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 तुझ्यानं माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात बाबासाहेबामुळं हॅलो टाळा वाजवायला काय कंजूस आहे का या जोरदार टाळा वरती हात करून फटाकड्याची आताशबाजी होणार आहे रामदास आठवले साहेबांसाठी सीमाताईसाठी बौद्ध भिक्खूसाठी आणि तुमच्यासाठी पण गाणे तुम्हाला ऐकायचे कोण म्हणतं तुम्ही जागेवरून हलणार आहे मस्तीत पण शिस्तीत आणि ह्या लेकीवाळी बाबा